हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात? आय होप तुम्ही सर्व चांगलं असाल. चला, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आहे वेट लॉस संदर्भात. चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे आहे माझं वेट कसं कमी झालं आहे 10 किलो 3 महिन्यात, तर ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा जो माझा अनुभव आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही जो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला यातून खूप काही करायला मिळणार आहे, खूप काही शिकायला पण मिळणार आहे आणि तुमचं वजनही खूप कंट्रोलमध्ये येणार आहे आणि एकदम सुरळीत कंटिन्यूसाठी ते तुमचं वजन थांबणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहे. ह्या 5 टिप्स जे आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तुम्ही हा शेवटपर्यंत बघायचा आहे. चला, तर मी आता तुम्हाला हेच सांगत आहे. बाकीचं सगळं आता आवरून झालंच होतं. म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारावा. तर म्हटलं आता काहीतरी नवीन कंटेंटमध्ये जर म्हटलं तर मला आज तुम्हाला वेट लॉस संदर्भात माझं बोलायचं होतं. म्हणजे माझा जो त्रास आहे तो मला कमी झाला आहे. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू. प्रत्येक जणीला असं असतं, घरात असल्यानंतर बी खूप त्रास असतो. म्हणून म्हटलं यांना जर सांगितलं तर समजा यांच्याही उपयोगी पडेल YouTube फॅमिलीसाठी. म्हणून मी आज हा जो व्हिडिओ आहे वेट लॉस संदर्भात तर मी तो बनवला आहे. तर मी तुम्हाला तेच सांगत आहे, ज्यांना बी वजन कमी करायचं आहे त्यांना काहीही सोडायचं काम नाहीये. काहीही नाही, अगदी काहीही नाही. चहा सुद्धा नाही. सगळ्यात प्रश्न पहिला हा पडतो माझ्या मैत्रिणींना, की आता जर वजन कमी करायचं म्हणलं की चहा सोडायचा का? तर बिलकुल नाही सोडायचा आहे. चहा बिलकुल नाही सोडायचा आहे. तुम्ही चहा 2 वेळा पिऊन सुद्धा तुमचं वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता. तुम्ही गोड काही खाऊ शकता, जिलेबी खाऊ शकता, पेढा खाऊ शकता, मार्केटमध्ये गेल्यावर पाणीपुरी खाऊ शकता, सगळं खाऊ शकता. तरी तुमचं वजन 10 किलो कमी होणार आहे. तर ते कसं होणार आहे मी तुम्हाला ते समोर सांगणारच आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ माझा पूर्ण बघायचा आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. चला तर मी तुम्हाला सांगते आता माझा अनुभव पहिला, नंतर 5 ज्या स्टेप आहे मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे हां. तर मी जो आहे माझं वजन आधी भरपूर होतं. तर म्हणजे कमीत कमी माझं वजन पहिलं अगोदर होतं 76 किलो. आता जे झालेलं आहे म्हणजे डायरेक्ट 10 किलोने कमी झाला आहे. तर ते कसं झालं आहे? माझं एवढं जे वजन होतं ते मला त्यावेळेस मला ह्याचा खूप त्रास होता मानेचा. आपण म्हणतो ना सर्व्हायकल, मला सर्व्हायकल होतं. मला खूप त्रास व्हायचा. मग मी खूप असं हॉस्पिटलमध्ये दाखवलं. पैसे पण मला खूप लागले याच्या आधी. असं नाही खूप खर्च केलं मी. म्हणजे भरपूर ठिकाणी दाखवलं मी. ते जे म्हणतात ना आपण ते नस क्लिनिकमध्ये तिथे पण दाखवलं. त्यांची पण ट्रीटमेंट घेतली. पण मला तो म्हणजे सध्यापुरता फरक पडायचा. मला फरक पडलाच नाही. मग मी असंच जेवणाबद्दल जर म्हणजे मी असं वाचलेलं होतं. तर म्हटलं चला आपण जेवणामध्ये काहीतरी आपला बदल करून बघू आहारामध्ये. आपण सगळं खायचं म्हटलं. मग मी काय केलं असं म्हणजे बुकमध्ये वाचलं होतं मी. मी तेच केलं आहे. तर मग मी जेवणामध्ये जे आहे म्हटलं चला आपलं जर पोट चांगलं राहिलं तर आपलं पूर्ण शरीर चांगलं राहतं. ही गोष्ट जे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण सगळे जे आजार आहेत ते पोटापासूनच होतात. काही जरी दुखलं, साधं आपलं डोकं जरी दुखलं तर आपलं पोट खराब झालं तर आपलं डोकं दुखतं. आपलं काही जरी दुखलं, आपलं ॲसिडिटी झाली तर पोटामुळेच होते. आपल्याला काही जरी झालं, आता आपण जो म्हणतो हे सर्व्हायकल आहे मानेचा, त्या मानेचा सुद्धा आपल्या पोटाच्या स पोटापासून आपला संबंध आहे. कारण माझा आहे. माझं पोट जेव्हा गॅस होत होता किंवा ॲसिडिटी होत होती, त्यावेळेस मला मानेचा त्रास जास्त वाटत होता. मग आपलं जे आहे ते पित्त आणि ते सगळंच असं एकत्र असं उबळतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, आपलं पोट चांगलं, आपलं आरोग्य चांगलं, आपलं शरीर सगळं चांगलं. मग त्यासाठी मी जेवणामध्ये हा बदल केलेला आहे. मी जेवण करताना काही जरी घेतलं, तसं बी म्हणजे तुम्हाला जर नाश्ता करायचा तुम्ही नाश्ता बी करू शकता. नाही करायचं तर नका करू. तर मी तर काही नाश्ता करत नाही. मी डायरेक्ट जेवणच करते. मग मी जे आहे माझं जेवण मी 10 वाजता मग करत आहे. मग मी आधी सकाळी सगळं आवरून घेते. मुलांचं आवरून घेते, माझ्या मिस्टरांचं आवरून घेते आणि मग सगळे गेले बाहेर, की म्हणजे मुलं कॉलेजला जातात, मिस्टर पण त्यांच्या कामावर जातात. तर मग मी नंतर निवांत जेवण करते. मग निवांत जेवण करायला जर आपण समजा पोळी बनवली आहे किंवा भाकरी बनवली आहे, भाजी, भात, नॉन-व्हेज त्याच्यासोबत थोडं सलाड. मग हे जे आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे, असं नाही बरं तुम्ही रोज सलाड घ्या किंवा भात पाहिजेच किंवा भाकरी पाहिजे किंवा पोळी खायची नाही असं नाही. तुमच्या घरात जे पण बनतं ते तुम्ही घ्या. माझ्या घरामध्ये साधी भाजी पोळी बनती. आमच्याकडे असं काही नाही की नाश्ता वेगळा असतो आणि जेवण वेगळं असतं. आमच्याकडे जेवणात जे आहे तेच आम्ही नाश्ता म्हणजे नाश्ता करतच नाही. आम्ही डायरेक्ट जेवणच करतो. तर मग मी भाजी पोळी आणि मी सहसा म्हणजे पोळी पण आवडती, पण भाकर मी जास्त खाते. तर मग तुम्ही जर पोळी खात असाल तर चांगलीच गोष्ट आहे आणि भाकर खाल्ली तर अति छान. तर मग मी भाकर घ्यायची किंवा पोळी घ्यायची. एक स्टँडर्ड साईजची आपली जी पोळी किंवा भाकर असते आपण ती घ्यायची आणि त्याची जी आहे आपण मस्तपैकी सगळं ताटामध्ये असं भाजी, भात, सलाड वगैरे घ्यायचा. सलाड म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये सलाड आपल्याला घ्यायचंच आहे. जर असेल तर घ्या, पण मग घ्या. काकडी घ्या किंवा कांदा घ्या किंवा टोमॅटो घ्या. आपण दुपारच्या जेवणामध्ये ते घ्यायचं आहे आणि जर दही असलं तर छान, नसलं तरी पण छान.
आणि भाजी भात काय घ्यायचं तर घ्या, नॉन व्हेज काही पण घ्या, पण फक्त तुम्ही त्याला जे आहे ते बारीक चावून खायचं आहे. मग त्याच्यासाठी ती पहिली स्टेप जी आहे, आपण जे जेवणामध्ये आपण पोळी घेतो किंवा भाकर घेतो आणि ताटामध्ये पण घेताना आपण कमी घ्यायचं आहे, म्हणजे एकच पोळी घ्यायची आहे किंवा भाकर जर घेतली तर अर्धीच घ्यायची आहे. त्या पोळीचे कमीत कमी 30 ते 35 तुकडे तुम्हाला करायचे आहे. सगळ्यात पहिली स्टेप आहे ही. लक्षात ठेवायचं आहे ती एका पोळीचे सर्वात प्रथम तोंडात न घास टाकता डायरेक्ट 30 तुकडे करायचे आहे. ते किती करायचे आहेत? आपल्या अंगठ्याच्या बोटा समोरचं जे आहे ना कांड आपण म्हणतो त्याच्या एवढे आपण तेवढे तर नाही, जर नखा एवढे झाले तर अतिउत्तम, जर नाही झाले तर एवढे तर ठीक आहे. समजा एवढे एवढे तर एवढे तरी करायचे आहेत आणि 30 ते 35 तुकडे ते करायचे आहेत आणि तुम्हाला ते एक घास 32 बार चावून खायचं आहे. तर ते कसं खायचं आहे? तुमच्या तोंडात जे दात आहेत हे 32 तर ते तुम्ही प्रत्येक घास सगळीकडे फिरवायचा आहे, त्याची लाळ बनवायची आहे आणि त्यानंतरच ते खाली न्यायचं आहे. तुम्हाला पहिली स्टेपमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तुम्हाला फक्त जेवण बारीक चावून खायचं आहे. मग तुम्ही भाजी घ्या, पोळी घ्या, भात पण असेल तर भात जर चावला जात नसेल त्याच्यासोबत थोडंसं काकडी किंवा कांदा हे दोन्ही ठेवायचे. कांदा पण खाल्ल्याने खूप छान आहे, पचन चांगलं होतं आणि युरिन पण चांगलं होतं त्या कांदा. तर मग कांदा किंवा काकडी रोजच खायला पाहिजे जेवणासोबत. म्हणजे भातासोबत तुम्ही जर काकडी घेतली तर तुम्हाला चावायला पण ते सोपं जातं. मग तुम्हाला असंच करत करत ते जे आहे 30-35 तुकडे कमीत कमी तुम्हाला कमीत कमी बोलते मी तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 30 मिनिटं लागायला पाहिजे. 30 मिनिटं आणि जास्तीत जास्त 40 ते 50 मिनिटं. जर तुम्हाला सवय नसेल तर तुम्हाला सुरुवातीला तुम्ही 17, 18, 20 वेळेस जरी चावलं तरी हरकत नाही. पहिल्यापेक्षा रिझल्ट बेटरच येणार आहे. पण जर तुम्ही 32 वेळा चावलं तर आणखीन छान आणि जर 40 वेळा चावलं तर मग अतिउत्तम. त्याचा काही विषयच नाही मग. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला सवय जर नसेल, तुम्हाला वेळ लागणार आहे, पण तुम्ही करायचं आहे. तुम्ही असं मस्त ताट वाढून घ्यायचं, असे डोळे झाकायचे आणि तोंडात घास टाकल्यानंतर फक्त त्या घासाला बघायचंय. तुम्हाला बघायचं आहे त्यात मीठ किती, मिरची किती, तेल किती, जिरं किती याचा म्हणजे जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला तुमचं जेवण इतकं सुंदर लागेल, इतकं भारी वाटेल, इतकं टेस्टी वाटेल की बस. आणि आपण म्हणतो ना हे पाणी जे आहे, त्या पाण्याला आपण चावून खायचं आहे आणि जेवणाला आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. आणि मग तशा प्रकारे तुम्ही जे आहे ते जेवण करायचं आहे. तर मग 30 मिनिटं जरी केलं, तुम्हाला पहिल्याच दिवशी जर तुम्हाला ॲसिडिटी असेल किंवा तुमचं पोट फुगण्यात त्रास असेल किंवा दुसरं काही जरी असेल, म्हणजे काही दुखत जरी असेल, तर पहिल्या दिवशी तुम्हाला इतकं छान वाटणार आहे की तुम्हाला लगेच ते फील होणार आहे. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी पण ते करायचं आहे, मग तिसऱ्या दिवशी पण करायचं आहे. मग लगेच जर मशीन काटा असेल, लगेच वेट करायचं आहे. तुमचं वजन लगेच अर्धा नाही तर 1 किलो लगेच कमी होणार आहे. नाही केलं तरी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि झालं तरी पण मला सांगायचं आहे. होणार, 100% होणार. माझं झालं, तुमचं काय होणार नाही. तुमचं पण होणार. कारण माझं झालंय. माझं वजन कसंच कमी होत नव्हतं, पण 32 वाल्या फॉर्म्युलाने माझं वजन कमी झालं आहे बारीक चावून खाल्ल्याने. त्याच्यामुळे तुम्ही पण करा. मग तुम्ही असंच करायचं आहे. जर तुम्ही 3 दिवस जर केलं, तुमचं 1 किलो आरामशीर तुम्हाला वाटतं ना, एका महिन्यात 3 किलो कोणाकोणाचं जर वजन जास्त असेल, 90च्या पुढे त्यांचं वजन एका महिन्यामध्ये कमीत कमी 10 किलो, 8 किलो पण कमी होत आहे. पण जर तुमचं तम्मातम्माने जर झालं तर अति चांगलं आहे. जास्त बी करून उपयोग नाहीये. पण तुमचं जर वजन कमी असेल तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागणार आहे. तुम्हाला इतका हलका फील होतं, असं वाटतं की आपण जेवणच नाही केलं. आता मग त्याच्यामुळे तुम्हाला ते 32 बार चावून खायचं. मग तुम्ही काहीही खा, काहीही खा. समोसा खा, रगडा खा. तुम्हाला जर वाटत असेल तर बाहेरचं काही खायचं आहे तर तुम्ही ते पण बेकरी आयटम खाऊ शकता. चहा पिऊ शकता. आता सर्वांना चहाची खूप तलब असते 4ला पण. तुम्ही प्या ना, काही हरकत नाही चहा. पण चहामध्ये जे आहे, जर तुम्ही गोड कमी खाच, असं नाही म्हणत मी तुम्हाला गोड जास्त खाऊन वजन कमी होतं. तसं जर म्हटलं तर ते वाढतंच. पण तुम्ही जर ह्या पद्धतीने केलं तुमचं वजन वाढणार नाही. म्हणजे मी जे पद्धत सांगत आहे तुम्ही त्या पद्धतीने करा, तुमचं वजन बिलकुल वाढणार नाही. तुम्ही 2 वेळा चहा प्या, 3 वेळा प्या. पण तसं मी 2 वेळेस चहा पिते, पण मी कमी गोड पिते. मी जास्त गोड खात नाही. मी आधीपासूनच खात नाही. तरी माझं वजन होतं. असं काही नाही का आपण म्हणतो ना वजनाने गोडाने वजन वाढतं. माझं वजन होतं कारण आमच्या घरात जास्त गोड खात नाही. मी असं काही नाही, जर इच्छा झाली तर ते पण खायचं आहे. आपल्या मनाला कधीच मारायचं नाही. आपण जर ती इच्छा मारली की पुढं आपल्याला ती भूक होते. त्याच्यामुळे आपल्याला जे पण खावं वाटलं ते पटकन खाऊन घ्यायचं आहे. बाहेर जरी असलं, जर वाटलं पाणीपुरी खायची तर खाऊन घ्यायची, पण बारीक चावून खायची आहे. जोपर्यंत त्याचं पाणी होत नाही तोपर्यंत खाली न्यायचं नाही. मग तोवरच दुसरी घ्यायची आहे. जर तुम्ही या पद्धतीने खाल्लं तुमचं वजन वाढणार नाही आणि लगेच कमी होणार आहे. तर मी असं केलं आहे. तर मग त्यासाठी पहिली स्टेप जी होती ते पोळीचे बारीक तुकडे करायचे आहे 35. ते बारीक चावून लाळ बनूस तर ते चावायचे आहे, नंतर गिळायचे आहे. दुसरी जी स्टेप आहे, तर आपण जे पाणी आहे, पाणी जेवणामध्ये प्यायचं नाही. जेवणच्या आधी अर्धा तास किंवा जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने हे पाणी प्यायचं आहे. आणि तिसरी जी स्टेप आहे, जेवण झाल्यानंतर
तर तुम्ही जे म्हणतो ना आपण की ग्रीन टी जर असेल तर घ्यायची आहे, नसेल तर हरकत नाही. जर तुम्हाला ग्रीन टीची सवय असेल तर जेवण झालं 1 तासाने ग्रीन टी घ्यायची आहे. तुमचं जे म्हणतो ना आपण पोटाचं सगळं सगळं सिस्टम त्याने व्यवस्थित चालतं. त्याच्यामुळे ग्रीन टी जी आहे ती घ्यायची आहे. जर असली तर घ्या, नसली तर हरकत नाही. आणि पाणी ज्यावेळेस तुम्ही पिणार आहे, दिवसभरात पाणी तुम्ही कमीत कमी 10 ग्लास प्यायचे आहेत. 10 ग्लास एवढे जे ग्लास आहेत आपल्याला दिवसभरात 10 ग्लास पाणी प्यायचे आहे. 10 ग्लास जर म्हटलं तर हे पाणी झालं आपलं 3 लिटर. कमीत कमी आपल्या शरीरात 3 लिटरची गरज आहे. तुम्ही जर हे पाणी जर तुम्ही 3 लिटर पिलं, तर तुमचा चेहराही पण छान राहील आणि एकदम असं मस्त चमकदार होणार आहे. तुमचं वेट लॉस होणार आहे. तुम्हाला वाटत असेल पाण्याने होत नाही, पाणी खूप जरुरी आहे वेट लॉससाठी. कारण जर तुम्ही पाणी पिले नाही तर तुम्हाला युरिन पण होणार नाही. तुम्हाला युरिन होणं पण जरुरी आहे. आपण जे पाणी पितो, जे खातो ते आपल्या लघवीतून निघून जातं. त्यामुळे आपलं वेट लॉस लवकर होतं. तर तुम्ही असे 10 ग्लास पाणी प्यायचं आहे. जास्त जर पिणं होत असेल तर आणखीन चांगली गोष्ट आहे जास्त जर पाणी पिलं तर. पण मी 10 ग्लास तर पित आहे आणि ते पाणी पण पिताना असं वरतून प्यायचं नाही, असं तोंड लावून प्यायचं आहे. घुट-घुट, घुट-घुट, घुट-घुट. जसं आपण म्हणतो ना पक्षी पाणी पितात बाहेर, असं चोच घालून असे एकदम असे घुट-घुट, घुट-घुट तसं पाणी प्यायचं. तसं जर पाणी पिलं, तुम्हाला पाणी एकदम गोड लागणार आहे आणि इतकी सारखी तहान लागणार आहे की तुम्ही पिऊन बघा. जर नाही लागले तर तुम्ही असं पाणी जे आहे, तर तुम्ही असं पिऊन बघायचं आहे. असं गुडगुड, गुडगुड, गुडगुड तुमचा हा ग्लास संपणार पण संपलेला पण कळणार नाही तुम्हाला. एकदम असं इतकं गोड पाणी लागतं आणि इतकं छान लागतं. तुम्हाला सारखं-सारखं पाणी प्यावं वाटतं. मग तुमचे होतील 10 ग्लास. मग त्याचा पण तुम्हाला त्या वेट लॉसमध्ये फायदा होणार आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल चौथी स्टेप जर म्हटलं तर बिना मिठाचं 1 दिवस करायचं आहे हप्त्यातून. ज्यांना शक्य त्यांनी करा, ज्यांना नाही त्यांनी नाही. ज्यांचा बीपीचा काही त्रास नाहीये, त्यांना कमी होतो किंवा जास्त होतो त्यांनी करा. ज्यांना कमी जर बीपी होत असेल त्यांनी करायचं नाही, त्यांना चक्कर येतील. त्याच्यामुळे हप्त्यातून एकच वेळेस करायचे आहे. आता मी अगोदर 2-3 वेळेस केलं, पण मला थोडंसं चक्कर आल्यासारखं व्हायचं तर मी करत नाही. त्याच्यामुळे हरकत नाही. पण जर तुम्ही तो केला सॉल्ट फ्री डेज म्हणतो आपण, जर तुम्ही तो केला तर तुमचं जे आहे डायरेक्ट 1-1.5 किलोने वजन खाली येणार आहे. दुसऱ्या दिवशी ते परत येतं, कारण आपण जे मसाले वगैरे खातो ना हप्ताभराचे त्याच्यामुळे ते मीठ न खाण्यामुळे ते आपलं सर्व शरीरातून निघून जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही करा आणि नसेल वाटत तुम्ही करू नका. तुम्ही असं करायचं आहे जेवणामध्ये. तुम्ही जर हे पथ्य पाळले तुमचं वजन कमी होणार आहे आणि तुमचा जो पण त्रास आहे तो लगेच कमी होणार आहे. माझा झाला, तुमचा का नाही होणार? म्हणून म्हटलं चला तुमच्याशी आज मस्तपैकी गप्पा मारावं. युट्यूब फॅमिली सोबत खूप दिवसापासून असं म्हणजे व्हिडिओ पण नव्हता टाकला, तर म्हटलं चला तुम्हाला आज वेट लॉस संदर्भात बोलावं. आणि जर तुमचं वेट लॉस झालं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगायचं आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे तुम्ही वेट लॉस करू शकता. तुम्ही काहीही खाऊन करू शकता. असं नाहीये त्याला नुसतं बाजरीची भाकरच खायची आहे, डाळच खायची आहे किंवा दूधच प्यायचं आहे, तसं काहीही नाही. हां, पण जेवणामध्ये सगळं खायचं आहे. भाजीपाला खा, थोडेसे ड्रायफ्रूट पण खायचे आहे. थोडेसे ड्रायफ्रूट पण खायचे आहे, थोडंसं दूध पण घ्यायचं आहे. जर तुम्हाला नाश्ता नसेल करत तर तुम्ही सकाळी अर्धा ग्लास दूध घ्यायचं आहे. मग 10, 11, 12ला जेवण करायचं आहे. आता माझं असं आहे, मी कधी-कधी जर मला लवकर भूक लागली तर मी सकाळी दूध पण घेते. दूध घेतल्यानंतर मी डायरेक्ट 10ला जेवण करते. मग दुपारी मी काहीच खात नाही. मग डायरेक्ट मी आणि जर तुमचं जर वाटत असेल आणखीन पटकन रिझल्ट यावा, वजन कमी तर तुम्ही जे जेवणाची वेळ आहे तुमची ती ठराविक असावी, सकाळची आणि संध्याकाळची. पण संध्याकाळचं जेवण तुमचं हे 7च्या अगोदरच झालं पाहिजे. 7च्या अगोदर झालं पाहिजे. कारण दिवस असल्यावरच जेवायचं आहे. दिवस संपल्यावर नाही. ते तुम्हाला पचनाला प्रॉब्लेम देईल. झोपण्याच्या 3 तास आधी तुम्हाला जेवायचं आहे आणि मग तुम्ही बघा तुम्ही सकाळी तो चला तर मी आता तुम्हाला जे पण सांगितलेलं आहे ते तुम्ही सगळं फॉलो करायचं आहे. आणि तुम्ही मला कमीत कमी 1 महिनाच करा. तुमचं आरामशीर 3 किलो वजन कमी होणार आहे. तर मी जे केलं आहे ते तुम्हाला मी सांगितलं आहे. तुम्ही काही पण खा, तुमचं वजन कमी होणार याची मी 100% गॅरंटी देते. आणि जर झालं तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.